नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्र हो, परीक्षेला जाता जाता या संभाव्य वस्तुनिष्ठ आदर्श प्रश्नपत्रिका आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. परीक्षेला जाता जाता या प्रश्नपत्रिकेवर एक नजर टाकायलाच हवी. मित्र हो, संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न भाग पहिला आपल्याला बघायचे झाल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण बघू शकता. चला तर मग आपला आजचा विषय सुरू करूयात. प्रश्न पहिला. 28 एप्रिल 2016 रोजी डॅश डॅश या प्रक्षेपकाद्वारे RNSS-1G या 6व्या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 PSLV-C-33. प्रश्न दुसरा. 2015चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास घोषित करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाबासाहेब पुरंदरे. प्रश्न तिसरा. संयुक्त अरब अमिरातीमधील डॅश डॅश हे शहर 100% कार्बन मुक्त म्हणजेच शून्य कार्बन स्मार्ट सिटी आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मसदर. प्रश्न चौथा. तामिळनाडू सरकार पुरस्कृत पहिला डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीमती N वलारथी. प्रश्न पाचवा. जागतिक नकाशावर महाराष्ट्राचा सर्वप्रथम निर्देश करणारे डॅश डॅश हे महाराष्ट्रातील पहिले राजघराणे होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातवाहन. प्रश्न सहावा. द इंडियन स्पेक्टर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेहरामजी मलवारी. प्रश्न सातवा. 1891 मध्ये लातूर येथे पहिली जिनिंग प्रेस कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक. प्रश्न आठवा. 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लक्ष्मणराव फाटक. प्रश्न नववा. IBM कंपनीचा डॅश डॅश हा संगणक बुद्धिबळ खेळण्यासाठी वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डीप ब्लू. प्रश्न 10वा. भारताच्या चंद्रयान मोहिमेची अखेर कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 29 ऑगस्ट 2009. प्रश्न 11वा. बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपणनाव आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूयॉर्क. प्रश्न 12वा. अम्ब्रेला रेव्होल्यूशन हे लोकशाही आंदोलन कोणत्या देशात संपन्न झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हाँगकाँग. प्रश्न 13वा. नेपोलियन एल्बवरून पॅरिसकडे गेला या शब्दात गांधीजींनी केलेल्या 1930च्या दांडी यात्रेचे वर्णन कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस. प्रश्न 14वा. नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजे पंचम जॉर्ज. प्रश्न 15वा. 1920 मध्ये दलितोद्धार सभा कोणी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वामी श्रद्धानंद. प्रश्न 16वा. कार्बन कर म्हणजेच कार्बन टॅक्स लागू करणारा पहिला देश डॅश डॅश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यूझीलंड. प्रश्न 17वा. पर्यटनाशी संबंधित स्वर्णिम त्रिकोण म्हणजेच गोल्डन ट्रायंगल कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली, आग्रा, जयपूर. प्रश्न 18वा. डॅश डॅश या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मॅकियाव्हेली. प्रश्न 19वा. आंतरकाल वक्ररेषा आलेखावरून कोणता निष्कर्ष निघतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वस्तूची गती नैक समान त्वरणित गती आहे. प्रश्न 20वा. 1857च्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील
विदर्भ खानदेश या प्रांतात त्र्यंबक डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली डॅश डॅश या आदिवासी जमातीने ब्रिटिशाविरुद्ध बंड उभारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भिल्ल. प्रश्न 21वा. 1855 साली सिंधू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील डॅश डॅश या आदिवासी जमातीने ब्रिटिशाविरुद्ध लक्षणीय उठाव केला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संथाळ. प्रश्न 22वा. भारताच्या अतिपूर्वेकडील अरुणाचल प्रदेश व अतिपश्चिमेकडील गुजरात या दरम्यान 29 रेखांशाचा फरक असल्याने या दोहांच्या स्थानिक वेळेत डॅश डॅश इतका फरक आढळतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 तास 56 मिनिटे. प्रश्न 23वा. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची बैठक डॅश डॅश महिन्यातून एकदा होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 महिन्यातून. प्रश्न 24वा. गवा जोशी व सरस्वतीबाई जोशी दाम्पत्याने स्त्रियांमध्ये जागृती घडविण्यासाठी 1871 मध्ये डॅश डॅश ही संस्था स्थापन केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्त्री विचारशक्ती. प्रश्न 25वा. 1905 साली डॅश डॅश जिल्ह्यातील भिंगार येथे अस्पृश्यांची मोठी सभा भरली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अहमदनगर. प्रश्न 26वा. व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वीरा शिंदे. प्रश्न 27वा. रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोगबीजापोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. प्रश्न 28वा. एक पाण्याचा हौद भरण्यासाठी 2 नळाची सोय आहे. पहिल्या नळाने हौद भरण्यास 3 तास लागतात, तर दुसऱ्या नळाने हौद भरण्यास 6 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद किती वेळात भरेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 तास. प्रश्न 29वा. अस्पृश्यांच्या सामाजिक गुलामगिरीचे बंधने तोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती चळवळ तीव्र केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिंदू मंदिर प्रवेश. प्रश्न 30वा. 1906च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. प्रश्न 31वा. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे या शब्दात 1999च्या मॉन्टेग्यू चम्सफर्ड कायद्याची संभावना कोणी केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. प्रश्न 32वा. पृथ्वीची त्रिज्या आहे त्यापेक्षा निम्मी झाली पण वस्तुमान तेच राहिले तर वस्तूचे वजन डॅश डॅश होईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चौपट. प्रश्न 33वा. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्लास्टिक. प्रश्न 34. जैवविविधता अधिनियम डॅश डॅश या वर्षी संमत करण्यात आला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2002. प्रश्न 35वा. घटनेच्या कलम 129 नुसार देशातील खालीलपैकी कोणत्या न्यायालयास अभिलेख न्यायालयाचा रेकॉर्ड कोर्ट दर्जा प्रदान करण्यात आला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 36वा. प्रथिन संश्लेषण प्रक्रियेत पेशींचा डॅश डॅश हा घटक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायबोझोम्स. प्रश्न 37वा. सजीव पेशीचे कार्य उत्तमरित्या चालण्यासाठी पेशीमध्ये डॅश डॅश या आयनाची सहमती कमी असणे आवश्यक असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोडियम Na+.
प्रश्न 38वा, दूरचित्रवाणीमधील टीव्ही चित्रनलिका म्हणजे पिक्चर ट्यूब ही डॅश डॅश या किरणांचा परिणाम आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅथोड. प्रश्न 39वा, घरगुती विद्युत दिव्यातील टंगस्टनचे बाष्पीभवन टाळण्यासाठी त्यामध्ये कोणते निष्क्रिय वायू वापरलेले असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन व अर्गॉन. प्रश्न 40वा, पूर्व हिंदी महासागरात गार्डन बेटे कोणत्या देशात वसली आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. प्रश्न 41वा, चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंद्रावती. प्रश्न 42वा, एका शंकूची त्रिज्या 20% कमी केली व उंची 50% वाढविली तर त्याच्या आकारमानात किती टक्के घट होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4%. प्रश्न 43वा, केंद्रीय अर्थ मंत्रालय व इंडियन बँक्स असोसिएशनने सुरू केलेले स्वाभिमान अभियान कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रामीण बँकिंग. प्रश्न 44, 2008 मध्ये जगातील सर्वात मोठा पॉलिसिलिकॉन सौर ऊर्जा प्रकल्प भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हल्दिया. प्रश्न 45वा, 1920 मध्ये ऑस्ट्रियाच्या डॅश डॅश या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक हार्मोन शोधले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लुडविग हबेरलँड. प्रश्न 46वा, रमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षे मोठा असून पत्नी त्यांच्या मुलीच्या 5 पट वयाची आहे. जर मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्षे होते तर रमेशचे आजचे वय किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 40 वर्ष. प्रश्न 47वा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकीय सेवा व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल केले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 16(4). प्रश्न 48वा, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इनपुट आउटपुट डिव्हाइस. प्रश्न 49वा, केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयाने डॅश डॅश या शहरास भारताची व्याघ्र राजधानी म्हणजेच टायगर कॅपिटल घोषित केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर. प्रश्न 50वा, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांनी डॅश डॅश या वर्षी अलकनंदा खोऱ्यात चिपको आंदोलनाची सुरुवात केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1973. मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.